हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 1. अर्जुनः उवाच. किं तद्ब्रह्म किम अध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किम उच्यते. श्लोक क्रमांक 2. अधियज्ञः कथं कः अत्र देहे अस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयः असि नियत आत्माभिः. अर्जुन म्हणाला, पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आधिभूत कोणाला म्हटले गेले आहे, आधिदैव कोणाला म्हणतात, मधुसूदना, आधियज्ञ म्हणजे काय ते सांग. ते या आपल्या देहात कसे आहे. आत्मसंयमी योगी लोक तुला मृत्यूसमयी कसे जाणतात. अध्याय 7 मधील श्लोक क्रमांक 29 आणि 30 मध्ये भगवंत श्रींनी ज्या 6 शब्दांचा उल्लेख केला आहे त्यासंबंधी अर्जुन येथे प्रश्न विचारत आहे. ब्रह्म म्हणजे काय, 2 अध्यात्म म्हणजे काय, 3 कर्म म्हणजे काय, 4 आधिभूत म्हणजे काय, 5 आधिदैव म्हणजे काय, 6 आधियज्ञ म्हणजे काय. त्यालाच अनुसरून तो आणखी 2 प्रश्न विचारत आहे. आपल्या देही कोण आहे आणि योगी अंतःकाळी त्या देहीला कसे जाणतात. मागील अध्यायाची सांगता करताना अर्जुनाने भगवंत श्रींच्या मुखातून जे नवीन शब्द श्रवण केले त्याबद्दल त्याची जिज्ञासा जागी झाली आहे. सरळ स्वभावाच्या त्या पार्थाने आपल्या सख्याला त्याबद्दल सविस्तर कथन करायला सांगितले. त्या सुहृदयी सख्याने अत्यंत प्रेमाने आपल्या लाडक्या शिष्याचा हट्ट लगेच पुरवलाही आहे. आता वास्तविक ब्रह्म म्हणजे काय ह्या पहिल्याच प्रश्नाने पुढे आणखी काही विचारायचे शिल्लक राहता कामा नये. कारण जर ब्रह्म जाणले तर सर्व काही जाणले असे आहे, तसे जर नसेल तर ब्रह्मच जाणले नाही असे आहे. कारण ब्रह्म हीच अंतिम अवस्था आहे. येथे तर अर्जुनाने पहिलाच प्रश्न ब्रह्म म्हणजे काय असे विचारून पुढे अनेक प्रश्न विचारले आहेत. भगवंत श्रींनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अर्जुनाचे समाधान होईपर्यंत दिली आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पहिल्या अध्यायाचे शेवटी अर्जुनाची जी मनस्थिती होती त्यात आता फरक होत आहे. तो संन्यास घेऊन अरण्यात जाण्याची भाषा आता बदलत आहे. निशस्त्र असताना कौरवांनी त्याला ठार मारले तरी चालेल हा त्याचा विचार आता बदलत आहे. तो आता हळूहळू स्वधर्माने प्राप्त स्वकर्म पार पाडायला प्रवृत्त होत आहे. फक्त अजून त्याचा स्वजनांचा मोह शिल्लक आहे. तो पूर्णपणे जायला हवा आहे. त्याला अजून थोडे ठामपणे सांगायची आवश्यकता आहे की लढ. कर्तव्य कर्मापुढे स्वजनांची हत्या झाली तरी चालेल, तेच बरोबर आहे. तू तुझे लढण्याचे काम कर. जरी ब्रह्म म्हणजे काय ते अर्जुनाला समजले तरीही त्याला पुढे प्रत्यक्ष कर्म करायचे आहे. अजून तो शेवटची स्थिती प्राप्त होऊन निर्वाण व्हायला मोकळा झालेला नाही. या जन्मींचे भोग संपुष्टात आलेले नाहीत. तेव्हा कर्तव्य कर्माच्या अनुषंगाने त्याला अजून बऱ्याच शंका आहेत. त्या सर्वांचे निरसन व्हायला पाहिजे. ब्रह्मज्ञान झाले म्हणजे मनुष्य लगेच अंतर्धान होतो असे नाही. ब्रह्मज्ञानीला सद्य जीवन उपभोगून संपावे लागते. संचित भोग असतील तर ते उपभोगून संपावे लागतात. तेव्हाच ते दिव्य द्वार उघडते. अर्जुनाचे प्रश्न संपत नाहीत. तो सारखा प्रश्नांवर प्रश्न विचारत आहे. भगवंत श्रींचे पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊन संपेपर्यंत त्याचा पुढील प्रश्न तयार होत आहे. या त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला भगवंत श्रींसारखा चांगला खमक्या भेटला आहे. लढाईला सुरुवात करण्याआधी तो पूर्ण निशंक होणे आवश्यक आहे. नेमके तेच भगवंत श्री येथे करत आहेत. प्रश्न बुद्धीपेक्षा अंतःकरणातून उमटले पाहिजेत.
उत्तरे देणाऱ्याची भाषा प्रश्नकर्त्याला अवगत असावी लागते, तरच प्रश्नोत्तरात मौज येते. हरिओम.